नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की समीर काल प्रेरणासोबत जो काही वागला त्याच्यामुळे तो खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो मनातच विचार करतो की खरंच काल खूप वेड्यासारखं वागलो आहे मी. प्रेरणा खरंच खूप घाबरली आहे. ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल. आता तिथे समीरची पीए काही कामानिमित्त केबिनमध्ये येते. आता ती समीरला क्लायंट लिस्ट देते आणि समीरला सांगते की सर काल प्रेरणा भेटली होती, खूप खुश दिसत होती ती आणि विचारते की सर कशी चालू आहे लग्नाची तयारी, शॉपिंग वगैरे झालं का. तेव्हा समीर सांगतो की हो चालू आहे. आता पीए विचारते की तारीख ठरली असेल ना. यावर समीर सांगतो की ठरते आहे, आता ठरेल लवकरच. तेव्हा ती म्हणते की आम्हाला बोलवा हा सर लग्नाला, म्हणजे काल प्रेरणाला एवढं खुश पाहून खरंच खूप छान वाटलं. समीर म्हणतो की हो नक्की बोलवणार, एकदा का डेट फिक्स झाली ना की मग इन्व्हिटेशन येईल तुम्हाला. मग ती तिथून निघून जाते. आता समीर परत खूप टेन्शनमध्ये येतो आणि तो थोडासा विचार करून प्रेरणाला कॉल करतो. आता इकडे प्रेरणा काम करत असते, तितक्यात तिला समीरचा कॉल येतो. तेव्हा समीरचा कॉल बघून ती थोडंसं घाबरतच कॉल रिसीव करते. आता समीर प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा खरंच खूप सॉरी हे बघ काल मी खूप विचित्र वागलो तुझ्यासोबत. मला कळतच नाही की मी काल एवढा का चिडलो आणि त्या माणसाचा राग मी तुझ्यावर काढला. खरंच सॉरी. हे बघ मी माझ्या वागण्याचं जस्टिफिकेशन देत नाही आहे, पण मला चुकीचं समजू नकोस. खरंच सॉरी. प्रेरणा ऐक ना, मी शब्द देतो तुला, माझ्याकडून असं परत कधीच होणार नाही. मला प्लीज एकदा समजून घे. आणि विचारतो की तू अजूनही चिडलेली आहेस का. यावर प्रेरणा फक्त हो असं म्हणते. आता तेव्हा समीर म्हणतो की प्रेरणा एकदा माफ कर ना मला प्लीज, झाली आहे माझी चूक, मी मान्य करतो. आणि म्हणतो की मी असा नाही ग, तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. काल जे काही घडलं ते फक्त आणि फक्त रागाच्या भरात घडलं आणि मी या गोष्टीवर माझ्या रागावर कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आहे. प्रेरणा प्लीज मला समजून घे आणि प्लीज मला थोडा वेळ दे. आणि विचारतो की घेशील ना समजून मला. आता यावर प्रेरणा परत हो म्हणते आणि म्हणते की म्हणजे ठीक आहे, नका म्हणू तुम्ही सॉरी, मी केलं आहे तुम्हाला माफ. तेव्हा समीर खूप खुश होतो आणि म्हणतो की थँक्यू. आता प्रेरणा म्हणते की समजू शकते मी, रागाच्या भरात कधीतरी होऊ शकतं, असं हरकत नाही आहे काय, म्हणजे वाईट वाटलं मला पण आता ठीक आहे. यावर समीर म्हणतो की मला माहिती होतं की तू मला समजून घेशील, पण तू नक्की माफ केलं आहेस ना मला. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो नक्की. आता समीर विचारतो की आपण आज लंचसाठी बाहेर भेटूया का आणि नाही म्हणू नकोस प्लीज. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरं भेटूया. तेव्हा समीर खूप खुश होतो आणि म्हणतो की तुला लोकेशन पाठवतो, ये तिकडे, असं म्हणून तो फोन ठेवतो. आता यानंतर आपण पाहतो की मिठ्ठू गुणगुणत स्वप्न बघत असते. आता श्वेता तिथे येते आणि मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठू मी बाहेर चालले, छोटंसं काम आहे माझं. पण मिठ्ठूचं तिच्याकडे लक्ष नसतं. तेव्हा श्वेता ओरडू म्हणते की काय चाललंय आणि परत सांगते की मी बाहेर चालले आहे, माझं छोटंसं काम आहे. तेव्हा मिठ्ठू दचकते आणि म्हणते की बाहेर, प्लीज बाहेर जाऊ नकोस ना गं, मला एकटीला खूप बोर होतं यार, प्लीज जाऊ नकोस ना, मला काहीच काम नाही आहे आज. यावर श्वेता म्हणते की तू काय डोक्यावर पडलेस का गं, तुला काय काम नाही आहे म्हणून मी माझी कामं सोडून घरात बसू का. आणि म्हणते की लगेच जाऊन येते मी, एकटीच आहेस घरात, नीट राहा, असं म्हणून ती तिथून जायला लागते. आता मिठ्ठू तिला थांबवते आणि म्हणते की ऐक ना, आता तू चालली आहेस तर माझं एक काम कर ना, मला ना काहीतरी स्पायसी खावंसं वाटत आहे, खूप दिवस झालं भेळ खाल्ली नाही गं, भेळ आणशील का माझ्यासाठी प्लीज. तेव्हा श्वेता म्हणते की अगं एवढंच ना, मग आणते ना, त्यात काय एवढं, आणि त्याच्यासाठी एवढं काय उगाच मस्का नको मारू. आधी मी तुला तुझी भेळ आणून देते आणि मग मी माझ्या कामाला जाते, असं बोलून ती तिथून निघून जाते. आता मिठ्ठू काहीतरी स्पायसी खायला मिळणार म्हणून खूपच खुश झालेले असते. तितक्या डोरबेल वाजते. मिठ्ठू कोण आलं असं म्हणून दरवाजा उघडते तर श्वेता असते. आता मिठ्ठू तिला बघून आश्चर्याने म्हणते की अगं हे काय, आणि परत खुश होऊन म्हणते की तुझा प्लॅन कॅन्सल झाला, लगेच आलीस परत. तेव्हा श्वेता रागाने म्हणते की गप ग, प्लॅन कशाला कॅन्सल होतोय, मी फक्त हेच विचारायला आले होते की तुला ओली भेळ हवी आहे की सुकी. यावर मिठ्ठू सांगते की ऑफकोर्स ओली, सुकी भेळ खाण्यामध्ये मजा नाही ग. मग श्वेता तिथून निघून जाते. आता मिठ्ठू दरवाजा लावते आणि परत गुणगुणायला लागते. आता परत डोरबेल वाजते. मिठ्ठू कंटाळून म्हणते की आता काय आहे परत, असं म्हणून ती दरवाजा उघडते. आता श्वेता विचारते की ऐक ना, तुला तिखट भेळ हवी आहे की गोड हवी आहे. यावर मिठ्ठू म्हणते की अगं तुला मी सांगितलं ना मला काहीतरी स्पायसी खावंसं वाटत आहे, मग तिखटच ना. मग श्वेता तिथून निघून जाते. आता मिठ्ठू परत आतमध्ये येते. तितक्या डोरबेल परत वाजते. आत्ता मात्र मिठ्ठू खूपच वैतागते आणि रागाने म्हणते की आत्ता काय आहे परत, आणि
विचारते की काय आहे श्वेता यार. तेव्हा श्वेता विचारते की लिंबू पिळून आणू दे की राहू दे तसंच. यावर मिठू वैतागून म्हणते की श्वेता, मी तुला साधी भेळ आणायला सांगितले आहे, माझ्यासाठी नवरा मुलगा शोधून आण असं नाही सांगितलं. लिंबू हवा की नको असं कोण विचारतं. तेव्हा श्वेता म्हणते की एवढी काय चिडतेस, काही लोकांना लिंबू पिळलेलं आवडतं तर काही लोकांना नाही आवडत, म्हणून विचारलं ना. आणि काय गं, मूड पकडला आहेस आज, नीट वाग ना जरा, आणि दरवाजा लावून घे असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता मिठू दरवाजा लावते आणि वैतागून म्हणते की एक भेळ आणायला सांगितली आहे साधी. आता परत डोरबेल वाजते. तेव्हा मिठू खूप वैतागते आणि रागाने म्हणते की श्वेता, आता मी तुला नाही सोडणार असं म्हणून ती तिथे असलेलं एक फ्लॉवर पॉट रागाने उचलते आणि श्वेताला मारण्यासाठी दरवाजा उघडते. तर समोर हर्षित असतो. आता मिठू त्याला बघून खूप शॉक होते. हर्षितसुद्धा मिठूला असं हातामध्ये फ्लॉवर पॉट मारण्यासाठी घेऊन उभं असलेलं पाहून खूप शॉक होतो. तेव्हा हर्षित म्हणतो की गजब वेलकम आहे यार, तुम्ही पाहुण्यांचं असंच स्वागत करता का. तेव्हा मिठू म्हणते की सो सॉरी, ते मला वाटलं की. आता यावर हर्षित हसत म्हणतो की इट्स ओके आणि तो स्वतःची ओळख करून देतो की मायसेल्फ हर्षित ओझा आणि पुढे म्हणतो की तुमची परमिशन असेल तर मी आतमध्ये येऊ शकतो का. तेव्हा मिठू म्हणते की हो हो या ना प्लीज. आता हर्षित आतमध्ये येतो. आता मिठू त्याला पाणी देते आणि सांगते की मी मिथिला, प्रेमाने मला मिठू म्हणतात. यावर हर्षित म्हणतो की इंटरेस्टिंग निकनेम आणि सांगतो की मायसेल्फ हर्षित ओझा, वेडिंग प्लॅनर, प्रेरणाचं वेडिंग प्लॅन करतो आहे. तेव्हा मिठू म्हणते की अच्छा, म्हणजे त्या दिवशी तुम्ही आला होता, मी नव्हते, मी शूटला गेले होते ना. यावर हर्षित आश्चर्याने विचारतो की शूटला काय करता तुम्ही. तेव्हा मिठू सांगते की मी ना एस्पायरिंग ॲक्टर आहे, मी हिंदी सिरियल केल्या आहेत, दुल्हन पिया की, सजना अलबेला. हर्षित आठवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की मी बघितले आहेत तुमच्या सिरियल, म्हणजे पूर्ण नाही पण मध्ये मध्ये. ॲक्च्युली मी जास्त मराठी सिरियल बघतो. तेव्हा मिठू खुश होऊन म्हणते की खरंच. यावर हर्षित सांगतो की हो खरंच, म्हणजे मी फक्त नावाला ओझा आहे, मी लहानाचा मोठा पुण्यातच झालो. आमच्या घरात सगळेच खूप छान मराठी बोलतात. आता कसं आहे ना, मला आलूचा पराठा जेवढा आवडतो ना तेवढीच पुरणाची पोळीसुद्धा आवडते. तेव्हा मिठू म्हणते की सो स्वीट. आता हर्षित विचारतो की बाकीचे सगळे कुठे आहेत, म्हणजे तेजा, प्रेरणा, मला बोलायचं होतं त्यांच्याशी. मिठू सांगते की तेजा आउट ऑफ द टाऊन आहे आणि बाकीचे येतीलच 5 मिनटामध्ये, तुम्ही तोपर्यंत चहा कॉफी घ्या ना. तेव्हा हर्षित म्हणतो की नो नो थँक्स. आता मिठू म्हणते की तुम्ही निवांत बसा, मी आलेच असं म्हणून ती लाजत हर्षितकडे बघत आतमध्ये जाते आणि आतमध्ये येऊन दरवाजा लावते आणि खुश होऊन खूप मोठ्याने ओरडायला लागते आणि नाचायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा आणि समीर लंचसाठी बाहेर आलेले असतात. प्रेरणा हॉटेल बघून म्हणते की खूप छान आहे हे हॉटेल, म्हणजे वेगळंच आहे, आवडलं मला. तेव्हा समीर म्हणतो की मला माहिती होतं तुला आवडणार, कोकणची आहेस ना तू आणि कोकणातल्या लोकांना निसर्गप्रिय. आता समीर प्रेरणाला विचारतो की छान वाटतंय ना आणि तो ऑर्डर देतो. आता तो सगळ्या प्रेरणाच्या फेवरेट डिशेस ऑर्डर करतो. तेव्हा प्रेरणा म्हणते की आम्ही 5 जणी कधी कधी हॉटेलमध्ये जातो ना तेव्हा मी हेच मागवते. तेव्हा समीर म्हणतो की माहिती आहे मला, म्हणूनच तर ऑर्डर दिली ना. आता प्रेरणा म्हणते की सगळं माझ्या आवडीचं मागवलं, तुमच्या आवडीचं काहीतरी मागवायचं ना. यावर समीर म्हणतो की प्रेरणा, आता तुझी आवड तीच माझी आवड ना. आणि परत म्हणतो की बाय द वे तुला समुद्र खूप आवडतो ना. आवडतच असणार, कोकणातली आहेस ना, आणि त्यातलं त्यात कोकणचा समुद्र म्हणजे तुझं प्रेम असेल नाही का. मी काय विचार करतो प्रेरणा, आपण लग्नानंतरची पहिली ट्रिप आपल्या कोकणामध्ये काढूया. तेव्हा प्रेरणा खुश होऊन म्हणते की आवडेल मला. अहो तिथे असं काही समुद्र आहेत ना, तुमचा विश्वासच बसणार नाही की आपण भारतामध्येच आहोत यावर. समीर म्हणतो की मग आवडेल मला बघायला आणि परत म्हणतो की तू दाखवशील ना मला कोकण. तेव्हा प्रेरणा म्हणते की नक्की. आता समीर म्हणतो की चला ठरलं, लग्नानंतरची पहिली ट्रिप कोकणात. आता इथे त्याच हॉटेलमध्ये अजितसुद्धा येतो आणि तो कोणाची तरी वाट बघत असतो. तितक्यात त्याचं लक्ष प्रेरणा आणि समीरकडे जातं. प्रेरणाला बघून तो प्रेरणाजवळ येतो. आता प्रेरणा आणि समीर त्याला बघून खूप शॉक होतात. आता अजित प्रेरणाला म्हणतो की हाय प्रेरणा. तेव्हा समीर रागाने म्हणतो की तू इथे काय करतो आहेस. अजित सांगतो की एक मीटिंग होती त्याच्यासाठी आलो होतो, तुम्हा दोघांना बघितलं आणि म्हटलं की जाऊन भेटावं. आणि तो समीरला म्हणतो की त्या दिवशीसाठी सॉरी, उगाचच वाद घातला मी तुमच्याशी, गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा समीर मोठ्याने म्हणतो की लग्न ठरलं आहे आमचं, लवकरच ती मिसेस प्रेरणा महाजन होणार आहे. आता अजित सांगतो की कळलं मला लग्नाबद्दल, त्यासाठी शुभेच्छाही द्यायच्या होत्या आणि म्हणतो की नवीन आयुष्याची सुरुवात करताय ना, खरंच मनापासून अभिनंदन. आता प्रेरणा आश्चर्याने अजितकडे बघत असते. ती त्याला म्हणते की थँक्यू. आता अजित पुढे म्हणतो की जुनं सगळं विसरून आपण. तेव्हा समीर त्याला थांबवतो आणि मध्येच म्हणतो की हां ठीक आहे विसरलो, आम्ही 2 जण मिळून जोडीने येऊ आमंत्रण द्यायला त्याच हॉटेलमध्ये जिथे तुम्ही भेटायचं दोघे.
दोघे आणि म्हणतो की नक्की यायचं लग्नाला माझ्या आणि प्रेरणाच्या. यावर अजित म्हणतो की हो तुम्ही एवढं प्रेमाने बोलवलं आहात तर यायला हवंच ना, नक्की येई ना आणि येतो मी असं म्हणून तो तिथून जायला लागतो. आणि जाता जाता तो प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा काळजी घे असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता समीर मोठ्याने हसायला लागतो आणि तो प्रेरणाला म्हणतो की बघितलं ना, खरं प्रेम ते खरं प्रेम असतं आणि शेवटी तेच जिंकतं. त्या दिवशी माझ्याशी वाद घालत होता या समीर महाजनशी. आता पाहिलंच ना चेहरा कसा पडला होता त्याचा. पण प्रेरणा मात्र शांतच असते, ती यावर काहीच बोलत नाही. आता वेटर त्यांची ऑर्डर घेऊन येतो. सर्व करताना चुकून वेटरचा धक्का लागून समीरच्या कपड्यांवर पाणी सांडतं. तेव्हा समीर खूप चिडतो आणि रागाने जोरात वेटरला धक्का देतो आणि म्हणतो की हे काय केलं, डोळे फुटलेत का तुझे असं म्हणून तो जोरात वेटरच्या कानाखाली मारायला लागतो आणि खूप मोठ्याने ओरडून म्हणतो की नीट सर्व्हिस देता येत नाही का, कशाला काम करतो ऑफिसमध्ये, सगळी पॅन्ट खराब गेली माझी. तेव्हा प्रेरणा खूप घाबरलेली असते आणि ती समीरला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण समीर मात्र खूपच चिडलेला असतो. आता तो रागाने म्हणतो की 1 मिनिट प्रेरणा, तू बोलू नकोस हा. वेटर घाबरून समीरची माफी मागत असतो. आता समीर रागाने म्हणतो की किती महाग आहे माहिती आहे का तुला, तुझा बाप भरून देणार आहे का आता मला. वेटर घाबरून म्हणत असतो की साहेब मी मुद्दाम नाही केलं, खरंच सॉरी, मी साफ करून देतो. तेव्हा समीर रागाने त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की तू भरून देणार आहेस का मला आणि विचारतो की मॅनेजर कुठे आहे असं म्हणून तो मोठ्याने मॅनेजरला आवाज द्यायला लागतो. आता प्रेरणा समीरचं हे रूप बघून खूपच घाबरलेली असते. आता वेटर घाबरून समीरची माफी मागत असतो, सॉरी म्हणत असतो. पण समीर त्याचं काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. तो रागाने म्हणतो की माझ्या अंगावर पाणी सांडतोस का तू, समीर महाजन आहे मी, समीर महाजन. तेव्हा प्रेरणा घाबरून समीरकडे बघत असते. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की हर्षित श्वेता आणि मिठूसोबत बोलत असतो की आपण आपल्या मातीशी कनेक्टेड असतो. नवरी मुलगी शहरात वाढलेली आहे पण तिला तिच्या गावाची ओढ असणारच आणि प्रेरणा तर कोकण कन्या आहे म्हणजे ती नेचर लवर तर असणारच. त्यामुळे आपल्या डेकोरेशनमध्ये मी गावचा आणि नेचरचा एक स्पेशल टच देणार आहे. आता हे ऐकून मिठू पटकन म्हणते की ग्रेट आयडिया. तेव्हा श्वेता तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणते की आयडिया सांगितली कुठे त्यांनी, अजून ऐकून तर घे पूर्ण, आधीच काय. यावर हर्षित म्हणतो की इट्स ओके श्वेता आणि तो मिठूला म्हणतो की म्हणजे मिठू आपण आपल्या डेकोरेशनमध्ये येलो आणि ग्रीनचा नॅचरल कलरच वापर करणार आहोत. कोकण म्हणजे आंबा आणि नारळाच्या बागा, त्यामुळे आपण सगळीकडे आंब्याच्या झाडांचं आणि नारळाच्या पानांचं असं म्हणून तो त्याला काय म्हणतात ते आठवायला लागतो. तेव्हा मिठू पटकन सांगते की नारळाच्या झापा. हर्षित म्हणतो की हो तेच, त्याचा वापर करू आणि आपण सगळीकडे येलो फ्लावर्स यूज करू. तेव्हा मिठू म्हणते की वाव सुपर्ब. आता श्वेता आश्चर्याने मिठूकडे बघत म्हणते की हर्षित विचारतो की पण प्रेरणा कुठे आहे. आता ती 5 मिनिटांमध्ये येणार होती ना. यावर श्वेता सांगते की 5 मिनिटमध्ये कशी येईल, समीरसोबत लंचला गेली आहे, 1-1.5 तास तरी लागेलच. तेव्हा हर्षित मिठूकडे बघायला लागतो आणि म्हणतो की तुम्ही तर म्हणाला होतात की थोड्या वेळात येतील, उगाच थांबलो एवढा वेळ. यावर मिठू म्हणते की ॲक्च्युली मला वाटलं की. तेव्हा हर्षित म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. प्रेरणाला सांगा की मी येऊन गेलो, आता मी निघतो, बाय असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता मिठू त्याच्या मागे मागे दरवाजापर्यंत येते आणि ती खूप लाजत असते. आता यानंतर आपण पाहतो की समीर आणि प्रेरणा हॉटेलमधून निघालेले असतात. पण समीर अजूनही चिडलेलाच असतो. तो म्हणतो की या अशा लोकांना ना कसं काय कामाला ठेवतात ना, काय माहिती, नॉनसेन्स. सॉरी म्हटलं की झालं असं वाटतं या लोकांना. सॉरी हा शब्द बरोबर वापरता येतो यांना, बाकी काही येऊ ना येऊ. आता प्रेरणा घाबरत म्हणते की तुम्ही शांत व्हा ना, पण तुम्ही कशाला स्वतःचा त्रास करून घेताय स्वतःला, तो सॉरी म्हटलाय ना. यावर समीर म्हणतो की तेच तर म्हणतोय ना मी, सॉरी म्हटलं की सुटलं. कस्टमरसोबत कसंही वागायला मोकळे आणि आपल्यामुळे पगार मिळतो यांना. सॉरी म्हणून काही मेहरबानी केली नाही माझ्यावर, त्याने मागायलाच पाहिजे त्याने माफी. तेव्हा प्रेरणा म्हणते की जाऊ द्या ना, सोडा आता, मगाशी घडून गेली आहे ना ती घटना, खूप वेळ झाला आहे त्याला, तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून का घेतायत. आणि साधं पाणी सांडलं हो. तेव्हा समीर म्हणतो की साधं पाणी सांडलं, सर्व्हिस देता येत नसेल तर घरी बसावं, हॉटेलमध्ये काम करू नये, युजलेस. मुंबईला येतात नोकऱ्या मिळाव्या म्हणून, पण एक काम धड करता येत नाही यांना, काम करायला नको, फक्त फुकटचा पगार गिळायला पाहिजे. अशा माणसांना बरोबर ओळखतो मी. सॉरी म्हणायचं, मागे सरकायचं, बस विषय संपला. प्रेरणा घाबरून समीरकडे बघतच असते आणि तिला आठवतं
होतं की ती एकदा अजितसोबत हॉटेलमध्ये गेलेली असते, तेव्हा एक माणूस टी शर्टवर सॉस सांडला म्हणून वेटरवर खूप ओरडत असतो आणि तो रागाने म्हणतो की आत्ताच्या आता याला कामावरून काढा. त्यावेळी अजित त्या माणसाला समजावत म्हणतो की याला नोकरीवरून काढलं तर तुम्हाला काय मिळेल, म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की एखादी व्यक्ती हुद्द्याने किंवा पैशाने लहान आहे म्हणून उगीच का तिचा अपमान करायचा. मला फक्त एवढं सांगा सर की याला माफ करून तुम्हाला रात्री शांत झोप लागेल की याला शिक्षा करून, याचा फक्त 1 मिनिट विचार करा आणि मग ठरवा काय करायचं आहे ते. हे सगळं आठवून आणि समीरचं आजचं रूप पाहून प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.